आज तर माझ्या फोनचं काहीच बरं वाईट नाही होणार मित्रांनो, मी जपून ठेवणार आहे मित्रांनो. तुम्हाला कसं दहशतवादी सारखं वाटू राहिली, बस गेली ती बरेल होती त्याच्यामुळे आता आम्ही थांबून घेतलंय दुसऱ्या बसची वाट. कंडक्टर सोडून बस डायरेक्ट निघून गेली होती तिकडे, त्यांची गँग निघत तेव्हा ती अक्षय पाटोळे गँग नाही बस स्टँड इकडे चालले. मी बोलायचं की तुम्हाला नाही, त्याला काहीच नाही, ते लाजले. तुम्हाला काही बोलायचं का? मला पण काहीच नाही. हा कोण आहे? झेंडू बम कोण आहे? साहिले. हर हर असं करा. हा जय श्री इकडे बाई डाटा बंद करून झोप. द्वारा पाडले रे. फ्रेंड्स नमस्कार. आम्ही आता सुजाता मॅडमची इथं गाडी लावली आहे आणि आता आम्ही हे बघा खड्ड्यांमधून स्ट्रगल करत आता आम्ही कुठं चाललोय माहिती का? नांदूरच्या बस स्टँडवर चाललोय. हे बघू शकता तुम्हाला दिसायला सगळे वाटत असले सीधा साधा चारा वाटला तरी दहशत आंतरराष्ट्रीय दहशतवादीच वाटू राहिले डायरेक्ट. हे बघा अक्षय पाटोळे आजच्या दिवसात मित्रांनो अक्षय पाटोळे बद्दल काही बोलायचं तुम्हाला? आज तर माझ्या फोनचं काहीच बरं वाईट नाही होणार मित्रांनो, मी जपून ठेवणार आहे मित्रांनो. तुम्हाला कसं दहशतवादी सारखं वाटू राहिलं का? चालले पायी चला. बसमध्ये बाहेर भेटल्यावर ना परत मी तुम्हाला आहे ना पुढची अपडेट देतो. ती बस गेली ती बरेल होती त्याच्यामुळे आता आम्ही थांबून घेतलंय दुसऱ्या बसची वाट बघतोय. हे नांदूर शिंगोटेचं बस स्टँड आहे डायरेक्ट. अक्षय पाटोळे बसलो बस रिटर्न येऊ मित्रांनो. कंडक्टर सोडून बस डायरेक्ट निघून गेली होती तिकडं इथं नांदूर शिंगोटे बस स्टँडवर. कंडक्टरला सोडलं बस डायरेक्ट गायब झाली होती तिकडं. ते कंडक्टर ड्रायव्हर नाही म्हणता ते माझ्या मित्र गांजडी, बाकी काहीच नाही म्हणणं मा. तेव्हा ती बस आली. आता कंडक्टर मॅडम गेले याचे मित्र गांजडी. नमस्कार मित्रांनो, अक्षय पाटोळे आणि या अक्षय पाटोळ्याला वाटतं का ही पंचायत समितीची बस आहे आणि तिकडे तुम्ही बघू शकता तिकडे इमर्जन्सी एक्झिट आहे, खिडकी लावलेली ती खिडकी उघडीत आहे. त्याला सांगा बरं तुम्ही तुमच्या भाषेत. तेव्हा गेंगणवाणी पोहायला आलो बाहेर. इकडे साईल आहे, जालू पण वाटतंय खिडकी कशी उघडा. हे बघा हा ऋतुराज आहे इकडं आणि ते दादा हे इकडं अक्षय कुठे चांगले कुठे नाही दाखवतो तुला हात असं इमर्जन्सी. मित्रांनो आम्ही बसलोय ईव्ही मध्ये बसलोय, खूप आनंद. नमस्कार मित्रांनो, मी सोडून ये बैठ्यांची गँग निघत तेव्हा ती अक्षय पाटोळे गँग नाही बस स्टँड इकडे चालले. मी अरे बाबा हे काय साधा तमाशा. अहो मित्रांनो तो जाल्या कधी फिरेल नाही, त्याला काय अक्कल आहे का? त्याला आता आम्हाला जपून न्यावा लागेल, त्याचा बोट धरावा लागेल आम्हाला. अक्षय पाटोळ्याला साखळीने बांधून ठेवू आणि आता आम्ही जाऊ माय घरी. मी परमिशन काढेल सगळं. मित्रांनो अक्षय पाटोळे बस आली आहे, आता आम्ही चाललोय. तेव्हा तुम्हाला बघू शकता, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. थांबा मित्रांनो, ही दिसली तुम्हाला ही बस आहे आणि आता आम्ही चाललोय. चला मित्रांनो लेट्स गो. हे तुम्हाला बैठी वाटत असली तरी पण जाऊ दे, माझ्या मित्राची ते. आलोय नाशिकला आलोय सीबीएस साठी. सीबीएस वरून आता आम्ही सिटी बस पकडणार नाही तर महामंडळाची बस पकडणार आहे आणि आम्ही डायरेक्ट थेट त्र्यंबकेश्वरला जाणार आहे. कुठं थेट हे बघू शकते आम्हाला बसमध्ये भेटले दादा. आता हे पण चालले, आता हे आम्हाला थोडे गाईड करून राहिले. आम्हाला माहित नाही, आमच्यातलं कोणीच फिरेल. इकडून हा दादा आहे, इकडून आणि दादा आहे, इकडून चालू इकडून होत्या. आता आम्ही पायी चाललोय सीबीएसला. तिथून पुढे आम्ही बसमध्ये बसून लई एन्जॉय करणार. डायरेक्ट थेट आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आहे मित्रांनो. पुढच्या हा काही बोलायचं आहे तुम्हाला? नाही त्याला काहीच नाही, ते लाजले. तुम्हाला काही बोलायचं का? मला पण काहीच नाही. त्याला काहीच नाही बोलायचं. आणि आता आम्ही थेट त्र्यंबकेश्वरला जातो आणि तिथं जाऊन परत तुम्हाला व्हिडिओ काढून सांगतो. परत भेटू. बाय बाय. दिसतोय इकडून अक्षय पाटोळे, इकडं साई लोकांचा व्हिडिओ काढायचं काम चालू आहे. आता आम्ही मंदिराच्या दिशेने रवाना झालोय. जय शाही.
स्वरूप आणि आम्ही आता मंदिरात चाललोय पाया पडायला. हे बघा अनिकेत दादा आम्ही इकडं तिकडं बघू शकते. ही लाईन लागलेली आहे मंदिरात जायला पाणी पडायसाठी पाया पडायसाठी. आता लाईन म्हणजे लाईनच आहे डायरेक्ट सगळं. आमचं आताशी दर्शन झालं. या त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे त्रिशूळ. इथं आम्ही मित्रांनो पाऊस आलाय इकडं. आता यांची तयारी चालू झाली लगबग चालू झाली. या पर हे घालायचं हे सगळं. पण मी तर अजून काहीच आणलं नाही. मी तर पावसातच भिजू राहिलो. हे इथं रोमिओ अँड जुलिया अँथनी ती जोडी नाही का. हर हर आम्ही आलोय आणि खूप सारे एन्जॉय मित्रांनो. पाऊस पण चालू आहे. मोबाईल पण वरला राहू द्या पण ते जाऊ द्या. इथं तयारी चालू आहे पण मी काहीच नाही आणलं जाऊ द्या. आणि आज खूप सारं दर्शन झालं बाई बेटा काय ते फिरायला तर खूप सारं म्हणजे दर्शन देवाचंच झालं. हा आणि मी मित्रांनो आताच भारताच्या पृथ्वी तलावर एक नवीन गँग उदय साली. तिचं नाव आहे गोंगटा गँग आणि त्या गोंगटा गँगची सुरुवात केलेली आहे. ही आमची गँग आहे. इकडं आम्ही आहे. ऋतुराज कुठे रे तेव्हा हा ऋतुराज आहे. हा कोण आहे झेंडू बम कोण आहे साहिले. हरामी हो बेटा. हा आमचा स्प्लेटशिप लँडवर आहे मित्रांनो. वरून लई पाऊस चालू आहे. पाऊस वाढलाय तरी एवढं स्ट्रगल. हा कोण आहे रे. हा सार्थक आहे. हा जयेश आहे ना. आणि हा कोण आहे रे. हा दादा आहे आमचा अक्षय पाटोळे. इकडे छत्री घेऊन चालू झालाय आणि आता आम्ही काम करू राहिली. ही गोंगटा गँग मित्रांनो बघू शकता. साधारणतः 120 फूट खोलीवर असणार हा पाट आहे आणि या पाटाला सध्याच्या परिस्थितीला काहीच पाणी नाहीये. एवढी स्ट्रगल लाईफ करून आता आम्ही चालू आहे. ती गोंगटा आमचा गोंगटा तुटला होता. आता मित्रांनो आता आम्ही आमची चप्पल हरवली. आम्ही चपलाच्या दिशेने रवाना झालोय. काय उडू राहिलं राव. आणि हे बघा मोबाईलसाठी कवर घेतलंय. मोबाईलला आता त्याच्यात ठेवायचंय पण अजून काही भेटा नाही राव. हे अनिकेत दादा हे बघा बघू शकते. ही गोंगटा गँग ही सगळे आमचे जेवढे मागे दिसते की नमुने मागे दिसले का हे सगळे गोंगटा गँग. अक्षय पाटोळे करूनच तयारी करून येलो आता आणि ते आता चालू आहे. काय चालायला मी नुसतं उडू राहिलं. याला किती गाठ नाही द्या निघत काही काही करा काही होऊ राहिलं. हे बा जालू चाला. राम राम बोला राम राम. हे कवर घे घालून. अक्षय पाटोळे अक्षय चांगले यो कंटिन्यू.